शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तामिळनाडूमध्ये थलपती विजयच्या TVKचा मोठा विजय. पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपचा ऐतिहासिक विजय. भाजप पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा TVK सर्वात मोठा पक्ष. DMK सत्तेबाहेर. स्टॅलिन यांचा पराभव. विजयच्या TVK पक्षाला 107 जागा तर DMKला 72 जागा तर AIADMKला 55 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय. जावे सत्तेच्या बाहेर. काँग्रेस असलेल्या UDFला 104 तर डाव्यांच्या आघाडीला 34 जागा. ममता बॅनर्जींना कंटाळलेल्या जनतेने हिंदुत्वाला मतं दिली. सुशिक्षित मतदारांनी ममताला नाकारलं. भाजपच्या विजयावर सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये जाणार. भाजप कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष साजरा करणार. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाची युती. 92 लाख मतं डिलीट करण्यात आली. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप. नंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाच्या बाहेर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा केला. त्यावेळी मोठा राडा. भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमनेसामने. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात. ममता बॅनर्जींच्या कोलकातामधील घराची सुरक्षा वाढवली. शहरामध्ये ठिकठिकाणी TMC आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडे. खबरदारी म्हणून बॅनर्जींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. TVKला मिळालेल्या विजयानंतर कुटुंबियांकडून घरातच आनंदोत्सव साजरा. केरळमध्ये डाव्यांच्या सत्तेला सुरुंग. काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत मिळवण्यात यश. UDFला 104 जागा तर डाव्यांच्या आघाडीला 34 जागा. आसाममध्ये पुन्हा भाजपच्या हाती सत्ता. 101 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मा यांनी गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये नवा विक्रम. 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000चं मताधिक्य. बारामतीकरांनी दादांमुळे माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. आजचा विजय दादांना आदरांजली. विजयाचा गुलाल उधळू नका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. कर्डिलेंना 1,34,000चं मताधिक्य. राहुरीत कार्यकर्त्यांकडनं जल्लोष. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.